एका घनाची बाजू 8 सेंटीमीटर असल्यास त्याचे घनफळ व पृष्ठफळ काढा. फाइंड व्हॉल्यूम ऑफ ए सरफेस एरिया. फाइंड व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया ऑफ ए क्यूब हॅव्हिंग साइड 8 सेंटीमीटर. एका घनाची बाजू 8 सेंटीमीटर आहे, त्याचा आपल्याला घनफळ आणि पृष्ठफळ काढायचं आहे. तर या ठिकाणी साइड दिलेली आहे. बाजू त्याला आपण साइड म्हणतो. साइड इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. याचा फॉर्म्युला आहे घनफळ काढण्याचा. घनाचे घनफळ बरोबर व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू साइड क्यूब. बाजूचा घन, बाजू दिलेली 8, 8 चा घन, 8 चा घन येतो 512. या ठिकाणी युनिट आहे सेमी आणि सेंटीमीटरचा घन केल्याच्या नंतर सेमी घन येईल किंवा घन सेंटीमीटर येईल. सेमी घन किंवा घन सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सरफेस एरिया म्हणजे एकूण पृष्ठफळ विचारलंय. नंबर 2 घनाचे एकूण पृष्ठफळ. म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इक्वल टू. प्रत्येक सरफेस हा चौरसाकृती असतो. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजू वर्ग साइड स्क्वेअर. असे 6 पृष्ठ आहेत म्हणजे 6 इंटू साइड स्क्वेअर. म्हणजे 6 गुणिले बाजू आहे 8, 8 चा वर्ग म्हणजे 6 गुणिले 8 चा वर्ग 64. 6 चौक 24, 6 4 जार 24, कॅरी 2, 6 6 जार 36 प्लस 2 38, 384. या ठिकाणी स्क्वेअर केलेला आहे साइडचा म्हणजे सेंटीमीटरचा देखील स्क्वेअर होईल. म्हणजे एक येईल चौरस, सेमी किंवा सेमी स्क्वेअर. अशा पद्धतीने व्हॉल्यूम आणि हा सरफेस एरिया आहे. एक्झाम्पल नंबर 2 यासारखेच आहे. एका घनाची बाजू 10 सेंटीमीटर असल्यास त्याचं घनफळ आणि पृष्ठफळ काढा. फाइंड व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया ऑफ ए क्यूब हॅव्हिंग साइड 10 सेंटीमीटर. याच पद्धतीने करायचं आहे. या ठिकाणी साइड आहे. साइड इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ ए क्यूब इज इक्वल टू साइड क्यूब किंवा एल क्यूब. साइड इज 10 सेंटीमीटर म्हणजे 10 चा घन घ्या. या ठिकाणी क्यूब घ्या. 10 चा घन येतो 1000. या ठिकाणी त्याचं एका क्यूबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा क्यूब सेंटीमीटरचा घन येईल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सरफेस एरिया म्हणजे पृष्ठफळ काढायचं आहे. सरफेस एरिया ऑफ ए क्यूब इक्वल टू 6 इंटू साइड स्क्वेअर. 6 गुणिले बाजूचा वर्ग. 6 गुणिले या ठिकाणी बाजू दिलेली आहे 10 सेंटीमीटर म्हणजे 10 चा वर्ग स्क्वेअर या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे 6 इंटू अगोदर स्क्वेअर करा. 10 चा स्क्वेअर 100. 100 इंटू 6 600 600. या ठिकाणी स्क्वेअर आहे. एरिया काढल्यानंतर आपण त्याला चौरस सेमी म्हणतो. स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा स्क्वेअर. या पद्धतीनं आपल्याला व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया घनफळ आणि पृष्ठफळ आपल्याला काढता येईल. उदाहरण नंबर 3. 5 सेमी बाजू असलेल्या घनाचा कर्ण काढा.
फाइंड डायगोनल ऑफ ए क्यूब हॅव्हिंग साइड 5 सेंटीमीटर. या ठिकाणी एक क्यूब काढलेला आहे मित्रांनो, आणि या क्यूब मध्ये या लाल रेषांनी हे कर्ण काढलेले आहेत, या घनाचे कर्ण. किंवा एखादा आपल्याकडे घनाकृती डब्बा जर असेल, त्यामध्ये एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये तिरकस अशी जर काठी टाकली, तो असेल त्या घनाचा कर्ण असेल. म्हणजे अशा पद्धतीनं हे सर्व कर्ण हे समान लांबीचेच असतात. या ठिकाणी त्याची लांबी रुंदी एखादी कमी जरी दिसत असली तरी ते समान लांबीचे असतात. तर घनाच्या कर्णाचं सूत्र कर्ण काढण्याचं, घनाचा कर्ण बरोबर डायगोनल ऑफ ए क्यूब साइड इंटू स्क्वेअर रूट 3, बाजू गुणिले वर्गमुळात 3. चौरसाचा कर्ण काढण्याचं सूत्र आहे बाजू गुणिले वर्गमुळात 2. याचा आहे बाजू गुणिले वर्गमुळात 3. बाजू आहे 5. 5 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच 5 वर्गमुळात 3 सेमी. हा आपल्याला मिळाला घनाचा कर्ण. उदाहरण नंबर 4. एका इष्टिकाची तिची लांबी 12 मीटर, रुंदी 8 मीटर व उंची 9 मीटर आहे. तर घनफळ, पृष्ठफळ आणि कर्ण काढा. फाइंड व्हॉल्यूम, सरफेस एरिया अँड डायगोनल ऑफ ए क्यूबॉइड हॅव्हिंग लेंथ 12 मीटर, ब्रेड्थ 8 मीटर अँड हाइट 9 मीटर. या ठिकाणी L फॉर लेंथ लांबी, लांबीसाठी L आपण अक्षर वापरू 12 मीटर. B फॉर ब्रेड्थ रुंदी, I 8 मीटर अँड S फॉर हाइट म्हणजे उंचीसाठी आपण वापरू H 9 मीटर. या ठिकाणी सर्वात अगोदर घनफळ आपल्याला काढायचं आहे. घनफळ, व्हॉल्यूम, इष्टिकाची तिचे घनफळ, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू LBH. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी आहे 12 मीटर. हे सर्व एका युनिट मध्ये आहेत का? हे सर्व एका युनिट मध्ये आहेत का हे आपल्याला पाहावं लागेल. तर हे सर्व मीटर मध्ये आहे. नसतील तर ते आपल्याला एका युनिट मध्ये करून घ्यावे लागतील. म्हणजे या ठिकाणी सर्व मीटर मध्ये आहेत. म्हणजे 12 इंटू 8 इंटू 9, 12 8 96, 12 8 96 इंटू 9, 9 6 54, carry 5, 9 9 81 प्लस 5 86. या ठिकाणी व्हॉल्यूम काढलेला आहे म्हणजे साहजिकच मीटर इंटू मीटर इंटू मीटर हे 3 वेळेस आहे. म्हणजे मीटरचा क्यूब किंवा घन मीटर हे त्याचं एकक असणार आहे. या ठिकाणी आपल्याला परत विचारलेलं आहे पृष्ठफळ, इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट LB प्लस BS प्लस LS हा फॉर्म्युला आहे. म्हणजे 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक रुंदी लांबी गुणिले उंची. या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती ठेवू आणि त्यानुसार आपण टोटल सरफेस एरिया काढू. म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट लांबी आहे त्याची 12 मीटर, 12 गुणिले 8 12 इंटू 8 प्लस रुंदी 8 आहे, हाइट 9 आहे, 8 इंटू 9 प्लस
12 into 9. 2 into bracket 12 8 96 96 plus 8 9s are 72 plus 12 9s are 108. या ठिकाणी यांची बेरीज करू. 96 72 108 8 2 10 6 16 9 10 7 17 276. 2 into 276 equal to 2 6 are 12 carry 1 2 7 are 14 plus 1 15 2 2 are 4 plus 1 5. या ठिकाणी पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळ आहे म्हणून चौरस मीटर हे त्याचे एकक असणार आहे स्क्वेअर मीटर. त्यानंतर आपल्याला विचारलेला आहे कर्ण. आता या ठिकाणी इष्टिकाचितीचा कर्ण बरोबर वर्गमुळात एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर म्हणजे लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. या ठिकाणी 12 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग अधिक 8 9 चा वर्ग 12 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इक्वल टू ई स्क्वेअर रूट 12 चा वर्ग 144 प्लस 8 चा वर्ग 64 प्लस 9 चा वर्ग 81. या सगळ्यांची जर बेरीज केली 144 प्लस 64 प्लस 81 4 4 8 1 9 6 4 10 8 18 तर 289 येतं 289 आणि 289 हा 17 चा स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर रूट जर घेतलं तर 17 येईल म्हणजे 17 मीटर ही त्याची डायगोनल म्हणजे इष्टिकाचितीचा कर्ण असणार आहे. उदाहरण नंबर 5. एका घनाचे पृष्ठफळ 384 चौरस सेंटीमीटर आहे तर त्याचं घनफळ काढा. फाइंड वॉल्यूम ऑफ ए क्यूब हॅविंग सरफेस एरिया 384 स्क्वेअर सेंटीमीटर. तर या ठिकाणी मित्रांनो टोटल सरफेस एरिया दिलेला आहे. घनाचं एकूण पृष्ठफळ आपल्याकडे सूत्र आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग बरोबर घनाचे पृष्ठफळ. हे सूत्र मी उलट लिहितोय. या ठिकाणी पृष्ठफळाच्या जागी आपल्याला पृष्ठफळ लिहायचं आहे म्हणजे 6 इंटू साइड स्क्वेअर बाजूचा वर्ग बरोबर घनाचं पृष्ठफळ. टोटल सरफेस एरिया हा त्याच्या जागी आपण लिहू 384. आता या ठिकाणी 6 चा पक्षांतर पुढे करा किंवा दोन्ही बाजूंना 6 ने भागा. या बाजूला जर 6 ने भागलं 6 इंटू साइड स्क्वेअर बाजूचा वर्ग इकडेही 6 ने भागा आणि 384 इकडेही 6 ने भागा. तर या ठिकाणी हे 6 कटून जातील. 6 1 जा 6 6 6 जा 36 कॅरी 2 आले 2 वर 4 घ्या 24 होतील. 6 4 जा 24 म्हणजे या ठिकाणी बाजूचा वर्ग बरोबर 64. या ठिकाणी दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्या
आपल्याला बाजू मिळेल 8, या ठिकाणी युनिट आहे स्क्वेअर सेंटीमीटर, तर याचं युनिट असेल सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी घनाची बाजू मिळालेली आहे. आपल्याला काढायचं आहे घनाचं घनफळ. घनाचं घनफळ काढण्यासाठी आपल्याला बाजू माहित असणं आवश्यक आहे. म्हणून या पृष्ठफळावरून आपण अगोदर बाजू काढून घेतलेली आहे आणि या बाजूचा वापर करून आपल्याला या ठिकाणी घनाचं घनफळ काढायचं. व्हॉल्यूम ऑफ ए क्यूब, घनाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ ए क्यूब बरोबर बाजूचा घन साइड क्यूब. या ठिकाणी साइड आपल्याला मिळाली 8 सेंटीमीटर, म्हणजे 8 चा क्यूब. 8 चा घन आहे 512 आणि त्याला एककीने सेंटीमीटर असल्यामुळे सेंटीमीटरचा क्यूब किंवा घन सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला टोटल सरफेस एरिया दिल्यास आपल्याला त्याच्यापासून व्हॉल्यूम हे या ठिकाणी आपण काढलेले आहे. उदाहरण नंबर 6. एका घनाचे पृष्ठफळ 294 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ किती? फाइंड व्हॉल्यूम ऑफ ए क्यूब हॅव्हिंग सरफेस एरिया 294 स्क्वेअर सेंटीमीटर. या ठिकाणी सरफेस एरिया दिलेला आहे आणि आपल्याला घनफळ काढायला सांगितलं आहे. घनफळ काढायचे तर आपल्याला बाजू माहित असणं आवश्यक आहे. तर सुरुवातीला आपण त्या पृष्ठफळावरून बाजू काढू. म्हणजे या ठिकाणी 6 इंटू साइड स्क्वेअर, 6 गुणिले बाजूचा वर्ग, म्हणजे एकूण पृष्ठफळ. सरफेस एरिया 6 गुणिले बाजूचा वर्ग बरोबर सरफेस एरिया म्हणजे पृष्ठफळ या ठिकाणी दिलेलं आहे 294. या ठिकाणी आपण दोन्ही बाजूला 6 ने भागा किंवा 6चं पक्षांतर पुढे जर केलं तर हे गुणाकारातले 6 भागाकारात जातील किंवा दोन्ही बाजूंना 6 ने भागा, म्हणजे बाजूचा वर्ग बरोबर 294 डिवाइडेड बाय 6. या ठिकाणी आपण 6 ने भागू. 6 1 6, 6 24, राहिले 5, 6 9 54, 6 4 24, कॅरी 5, 6 9 54. म्हणजे या ठिकाणी बाजूचा वर्ग बरोबर 49. नाउ टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बाजू मिळेल 7. एक काय सेमी, इथं 7 सेमी येईल बाजूला. या ठिकाणी आपल्याला घनफळ विचारलेलं आहे. मग घनाचं घनफळ बरोबर साइड क्यूब म्हणजे बाजूचा घन. बाजू आलेली आहे आपली 7 सेंटीमीटर, म्हणजे 7 चा क्यूब. 7 चा घन आहे 343 आणि या ठिकाणी एकक येईल. याचा घन केल्यामुळे घन सेंटीमीटर, क्यूबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा घन 343 घन सेमी हे आहे तिसऱ्या पर्यायामध्ये. अशा प्रकारे आपल्याला घनाच्या पृष्ठफळावरून घनाचं घनफळ या ठिकाणी काढता येईल. एका घनाचे घनफळ 729 घन सेंटीमीटर असल्यास त्याचे पृष्ठफळ किती? फाइंड द सरफेस एरिया ऑफ ए क्यूब हॅव्हिंग व्हॉल्यूम 729 क्यूबिक सेंटीमीटर. या ठिकाणी घनफळ दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला पृष्ठफळ काढायचं आहे. पृष्ठफळ काढायचं जरी असलं
तर त्यासाठी आपल्याला अगोदर बाजू माहित असणं आवश्यक आहे. म्हणून या घनफळावरून आपण अगोदर बाजू काढू. या ठिकाणी घनाच्या घनफळाचं सूत्र आहे बाजूचा घन. ते सूत्र आपण उलट लिहू, म्हणजे बाजू घन बरोबर घनाचे घनफळ. म्हणजेच बाजूचा घन बरोबर घनाचं घनफळ दिलेले आहे 729. या ठिकाणी दोन्ही बाजूचं आपण घनमूळ घेऊ. या ठिकाणी याचं घनमूळ येईल बाजू, आणि हा घन आहे 9चा, कारण 9 गुणिले 9 गुणिले 9 9 9 81 गुणिले 9 9 1 9 9 8 72 729 हा 9चा घन आहे. म्हणून याचं जर घनमूळ घेतलं तर ते येईल 9. एकक आहे सेंटीमीटर. आता या ठिकाणी आपल्याला पृष्ठफळ विचारलंय. घनाचे पृष्ठफळ सहा गुणिले बाजूचा वर्ग. या ठिकाणी 6 बाजू आहे 9 9चा वर्ग. 9चा वर्ग येतो 81. 6 1 6 6 8 48 म्हणजे 486 चौरस. या ठिकाणी आहे सेंटीमीटर. हे असेल घनाचं पृष्ठफळ.